मध्यंतरी गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर अनेक प्रकारे गाजत होतं. एकीकडे तिच्या नाचावर, त्यातल्या काही विशिष्ट हालचालींवर जोरदार हल्ला होत होता, तर दुसरीकडे तिला मिळणाऱ्या सुपाऱ्या आणि तिचं ऑनलाईन फॉलोअर्स यांची संख्या वाढते. गौतमी सारख्या मुलींमुळे लावणी बदनाम होते असा बऱ्याच जणांचा आरोप आहे. परंतु गौतमीने मी लावणी करतच नाही असं प्रामाणिक आणि स्मार्ट उत्तर दिलं. गौतमीच्या ज्या गाण्यावरच्या नाचामुळे हा वाद सुरू झाला ते गाणं हे काही लावणी नाही. तिची साडी नऊवार असल्यामुळं आणि गाणं मराठी असल्यामुळं ही लावणीच आहे असा सगळ्यांचा गैरसमज झाला. समाज माध्यमांनी तिला लावणी सुपरस्टार अशी उपाधी दिल्यामुळं हे आणखीनच वाढलं. पण जर गौतमी करते ती लावणी नाहीये तर लावणी कशी असते? वर्षानुवर्ष मराठी तमाशापटांमधून समोर आली ती लावणी आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सादर केली जाते ती लावणी? लावणीचा असा काही परंपरागत साचा ढाचा आहे का? हेच आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी संतोष आणि आपण पाहताय शब्दांकन. तर मंडळी, लावणीच्या इतिहासात डोकावून पाहताना प्रेक्षकांच्या नजरेत नजर घालून गाऊन, नाचून, अदा करून खेळली जाते ती लावणी असं नाच गाणं करणाऱ्या कोल्हाटणींचा उल्लेख 13व्या शतकातल्या संत साहित्यात सापडतो. पुढे मुघल सैनिकांसमोर केल्या जाणाऱ्या तमाशाच्या आणि पेशवाईत बहरलेल्या लावणीच्या कित्येक नोंदी आहेत. दक्षिण भारतातली देवदासी प्रथा कायदा करून ब्रिटिश सरकारनं बंद केली. त्यात भारतीय समाज सुधारकांचाही त्यांना पाठिंबा होता. किंबहुना नाचावरची बंदी ही देवदासीच्या जाचक प्रथेला पुढे करून शिताफीने घेण्यात आली. लावणी तमाशा मात्र यातून सुटला. तेव्हा निसटता आला असलं तरी स्वतंत्र भारतात मात्र बंदीची वेळ आलीच तमाशावर. तमाशामधून लोकांचं रंजन व्हायचं, तसंच प्रबोधनही व्हायचं. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, हुंड्याचे तोटे, शिक्षणाचं महत्व, इंग्रजांचे अन्याय वागणूक अशा कित्येक विषयांवर वग लिहिले जात असत. स्वातंत्र्य मिळाल्यावरही तमाशातला हा चिमटे काढून अंजन घालण्याचा भाग चालूच होता. त्याला खेळ पडली ती मोरारजी देसाईंच्या काळात 1954 मध्ये. तमाशातला रांगडेपणा, बिनधास्तपणा, कमरेखालचे विनोद, ग्राम्य भाषा आणि या सगळ्यातून साकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणाऱ्या कोपरखळ्या हे सारं सरकारच्या पचनी पडत नव्हतं. हे दोन्ही बंद करण्यासाठी काहीतरी निमित्त सरकारला हवंच होतं. ज्या घरांमधून मुलींनी नाच गाणं करायची परंपरा नाही अशा घरातल्या मुली प्रामुख्याने कलापथकांमधून काम करत होत्या. या मुलींना त्यांच्या या नवीन कामामुळे मवाली मुलांकडून त्रास होण्याच्या काही तक्रारी पोलिसांकडे गेल्या. हे निमित्त पुढे करून सरकारनं कलापथक आणि तमाशा दोन्हींवरती बंदी घातली. तमाशा अश्लील ठरवला गेला आणि कलापथक असुरक्षित. या बंदीमुळे खरं आर्थिक नुकसान झालं ते तमाशाचं आणि त्यातल्या गरीब कलाकारांचं. तमाशावर कित्येकांची पोटं अवलंबून होती. रोजीरोटीच बंद झाल्यावर सगळे कलाकार एकत्र आले. पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक अहमद शेठ तांबे यांनी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केली. त्यांनी सरकारकडे तमाशा ही कशी इथल्या मातीतली लोककला आहे आणि त्यावर किती लोकांची पोटं अवलंबून आहेत या संबंधी एक निवेदन सादर केले. बरीच चर्चा झाली, वादविवाद झाले. सरकारतर्फे एक समिती स्थापन करण्यात आली आणि शेवटी तमाशावरची बंदी उठवली गेली. लावणीचे अनेक प्रकार आहेत. सर्व रसातल्या, सर्व भावातल्या लावणी, सर्व वरचढ रस. साधारणपणे 1950 पर्यंत लावणी हा कला प्रकार काही ठराविक समाजातल्या बायकाच करत होते. डोंबारी, भातू कोल्हाटी, कळवार हे भटके, स्त्री प्रधान समाज किंवा त्या काळी अस्पृश्य मानले गेलेले समाज. चित्रपटाच्या निमित्ताने तथाकथित उच्च मानले गेलेल्या जातींमधल्या बायकांचा लावणीमध्ये प्रवेश झाला. तुरळक प्रमाणात का होईना पण हिंदी चित्रपटांमधूनही लावणीचं दर्शन होऊ लागलं. गाढवाचं लग्न, घाशीराम कोतवाल सारख्या नाटकांमधूनही अधूनमधून लावणी दिसत होती. तरी लावणी हा काही उठसूट कुणीही करायचा प्रकार नव्हता. तसा तो बनायला 21सावं शतक उजाडावं लागलं. 1993 साली अकलूज शहरात जयसिंह मोहिते पाटील यांनी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. सगळीकडच्या कला केंद्रांमुळे त्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. फिल्मी लावण्यात चालणार नाहीत, पारंपरिक वाद्यच वापरली पाहिजे, लावणीचा सगळा पारंपरिक साज शृंगार केला पाहिजे अशा स्पर्धेच्या अटींमुळे जुन्या लावण्यांना एक नवी झळाळी मिळाली. मुली मेहनत घेऊन शिकू लागल्या. सुंदरा मनामध्ये भरली हा कार्यक्रम घेऊन डॉक्टर मीना नेरुरकर अमेरिकेतून आल्या. यात अमेरिकेत राहणाऱ्या मुली लावणी करत असल्यामुळे मध्यमवर्गीय तथाकथित उच्चवर्णीय मराठी प्रेक्षकांनी तो उचलून धरला. कार्यक्रम छान बसवला असल्यामुळे त्याचे यश टिकून राहिले. डॉक्टर अशोक रानडे यांचा बैठकीची लावणी हा संशोधनपर शास्त्रोक्त कार्यक्रम अभिजनांमध्ये आधीपासून लोकप्रिय होता. 1995 ते 96च्या सुमारास महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबईत एक मोठा लावणी महोत्सव भरवला, ज्यात या क्षेत्रातल्या अनेक नामवंत कलाकारांना आमंत्रण होतं. या महोत्सवातून लावणीची एक मोठी सुपरस्टार उदयाला आली, ती म्हणजे सुरेखा पुणेकर.
नाचता नाचता बाई गाते, अदाकारी करते, गाणं थांबवून मध्येच बोलते, चेष्टा मस्करी करते. या गोष्टी मुंबईकरांसाठी नवीन होते. घरंदाज लावणीचा जाळ त्यांनी अनुभवला. सुरेखाबाईंमधलं टॅलेंट हेरून माया जाधव यांनी त्यांच्यासोबत 16,000 देखणी हा कार्यक्रम सुरू केला. तो अफाट गाजला. अशा धाटणीचे कार्यक्रम आधी होत होते, पण 16,000च्या अभूतपूर्व यशामुळे लावणीचे अनेक बॅनर्स निघाले. पारंपरिक आणि आधुनिक लावण्यांना 2.5 ते 3 तासांच्या सुटसुटीत कार्यक्रमात बसवणार हे सगळे कार्यक्रम नक्षकांत बाई बनवून लावणी करणाऱ्या पुरुष कलाकारांचा बिनबायकांचा तमाशा हा अनिल वासुदेवन निर्मित कार्यक्रम लोकप्रिय झाला. लावणीच्या कार्यक्रमांचे खास महिला प्रेक्षकांसाठी प्रयोग होऊ लागले. पुण्याचं बालगंधर्व, मुंबईचं शिवाजी मंदिर, दामोदर हॉल अशा ठिकाणी मराठी नाटकाला बुकिंग नाही, पण लावणीचे कार्यक्रम हाऊसफुल अशी परिस्थिती काही काळ होती. मंडळी लावण्या लिहिल्या गेल्या त्या केवळ पुरुष रंजनासाठीच. त्यात स्त्रियांना एक व्यासपीठ देण्याचा किंवा त्यांच्या दबलेल्या भावनांच्या अभिव्यक्तीचा काहीच हेतू नव्हता. परंतु पुरुषांनी लिहिलेले हे शब्द जेव्हा एक स्त्री गाते तेव्हा ती त्यात स्वतःची अशी काही भर घालते ते तिचेच होऊन जाते. एखाद्या कसलेल्या कलाकाराची लावणी ज्यांनी अनुभवली आहे त्यांना हे समजू शकेल. लावणी खेळली जात असते तेव्हा त्या क्षणांपुरती तरी ती कलावंती त्या मंचाची अनभिषिक्त सम्राज्ञी असते. ती स्वतः नाचत असली तरी एका अर्थी स्वतःच्या तालावरती सगळ्यांना नाचवत असते. सगळं तिच्या वलयामध्ये भारावून गेलेले असतात, तिच्या कटाक्षासाठी आतुर झालेले असतात, तिच्या नजरेच्या बाणांनी घायाळ केलेले असतात. ही ताकद आहे या कलेत. संत साहित्यातले कोल्हाटणींच्या नाच गाण्यांचे त्रोटक उल्लेख पाहता त्या काळात लावणीकडे कोणी 4 घटकांच्या करमणुकीहून अधिक गांभीर्यानं पाहत होतं असं वाटत नाही. पेशवाईत म्हणजे लावणी कलाकारांच्या ऐन भरभराटीच्या काळातही त्यांचं सामाजिक स्थान उंचावलं होतं असं म्हणता येत नाही. जातीवरून पट ठरवायच्या आपल्या पद्धतीला हे अनुसरणच होत. इतक्या वर्षानंतर आज लावणीला थोडीफार प्रतिष्ठा मिळालेली, परंतु पूर्ण वेळ लावणी नाचणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत असं म्हणता येत. आजही त्यांना सिनेनाट्य, टीव्ही अभिनेत्री किंवा इतर शास्त्रीय नृत्य व्यावसायिकांनी प्रतिष्ठा नाही. याचं मुख्य कारण त्यांचा इतिहास आणि लावणीतला उघड शृंगार हे फार दुर्दैव आहे. कारण शृंगार हा या कलेचा अविभाज्य घटक आहे. हा एक खेळ आहे, त्यातलं फ्लर्टिंग आहे, आव्हान आहे, मस्ती आहे, धमाल आहे. हा सगळा भाग भारतातल्या इतर कला प्रकारांमध्ये होता. परंतु या कलांचं शुद्धीकरण झालं, त्यातला उघड शृंगार मोकळेपणा जाऊन त्याला एक चौकट दिली गेली, कडक नियम बनवले गेले. आज भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी या सर्व कलांना शास्त्रीय नृत्य म्हणून मान आहे, प्रतिष्ठा. लावणीच्या बाबतीत हे घडलं नाही. कोणी तिच्या शुद्धीकरणाचे नियमावलीचे तिला शास्त्रीय दर्जा देण्याचे प्रयत्नच केले नाही. याचा एक फायदा असा झाला की त्यामुळे लावणीतला मूळ शृंगार, मोकळेपणा, रांगडेपणा अबाधित राहिला. परंतु याच कारणामुळे लावणीला कुठलाही कलात्मक दर्जा आणि त्या अनुषंगाने येणारी प्रतिष्ठा लाभलेली नाही. पुढे 2010 साली नटरंग सिनेमा आला. अजय अतुलच्या बहारदार संगीताने जादू केली आणि लावणी देशभरात पोहोचली. रियालिटी शोचं पेव फुटलेलं होतच, त्यात लावणीनं प्रवेश केला. कोरिओग्राफर्सनी लावणीतल्या ढोबळ स्टेप्स पाहून घेतल्या आणि त्याला नव्या जमान्याचा सुपरफास्ट कवायती टचल्या. मराठी चॅनल्सवर सब कुछ लावणी अशा प्रकारचे शो निघाले. हिंदी आणि दाक्षिणात्य चॅनल्सवरही काही स्पर्धक लावणी करू लागले. टिकटॉक, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राममुळे तर आता लावणी घराघरात पोहोचली. तरुण मुली, मुलं, वयस्कर माणसं, लहान मुलं, मुली सर्व जाती धर्माचे लोक आता लावणी करू आणि पाहू लागले. त्यांच्या या सादरीकरणात एक प्रकारचा जोश आहे. कसरत, कवायती, उड्या, केस झटकणं, त्या लावणीतलं वैविध्य मागे पडून आता एक सचिन दिसू लागले. एकेकाळचा अंगांग भिजवून टाकणारा धीट शृंगार आता अर्ध्या मिनिटात संपणाऱ्या चकचकीत रील्स सारखी गोष्ट म्हणतात. हे जरी असलं तरी एक प्रकारे लावणी आता खऱ्या अर्थाने लोककला झाली. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर शब्दांकन हे पेज लाईक करायला विसरू नका आणि शब्दांकन हे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.